बघा, मला पहिले तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. मी हा जो स्टँडअप प्रिपेअर केला आहे ना, यासाठी मी फार कमी वेळात प्रिपेअर करतो आहे. त्यामुळे मी कुठेही अडकू शकतो. हां, तर अगदीच वाटलं तर मी स्क्रिप्ट घेईन हातात तिकडे की मी एक मडोक नावाची एकांकिका केली आणि त्या एकांकिकेमध्ये ना माझ्याकडे एक गाणं होतं जे मला आत्ताही नाही आठवत आहे. सो स्क्रिप्ट घेऊ का मी? दिलीस तर बरं होईल. मी ॲक्च्युली माझ्या 5 पानांमधली 2 पानं कधीच गाळली. हे म्हणजे अतिच झालं नाही का? तर सॉरी हा. हाय, सगळ्यात आधी मला सांगायचं आहे की मी पहिल्यांदा स्टँडअप करतोय. त्यामुळे माझ्याकडून तेवढ्याच अपेक्षा ठेवा जेवढ्या तुम्ही IPL मध्ये RCB कडून ठेवता. ठीक आहे. थँक्स फॉर पंच यार प्रसाद, पहिला पंच वाजलाय माझा. तर मी श्रीकांत आत्माराम भगत. सध्या मी ट्रेंडिंगला असतो. म्हणजे तुमच्यातले बरेच लोक ओळखतात मला. ट्रेंडिंगला असतो म्हणजे माझ्याच फॉलोअर्समध्ये. तर काय, सध्या मी ना माझे वर्कआउटचे म्हणजे एक्सरसाइज करतो. 85 डेज झालेत. म्हणजे आजचा 85 डे अजून टाकला नाही तो व्हिडिओ, पण ठीक आहे, म्हणजे रेकॉर्डेड आहे. तर मी सध्या ट्रेंडिंगला असतो, कळलं? तर ट्रेंडिंगमध्ये असताना कसं असतं, बघा, मला पहिले तुम्हाला अजून एक गोष्ट सांगायची आहे. मी हा जो स्टँडअप प्रिपेअर केला आहे ना, यासाठी मी फार कमी वेळात प्रिपेअर करतो आहे. त्यामुळे मी कुठेही अडकू शकतो. हां, तर अगदीच वाटलं तर मी स्क्रिप्ट घेईन हातात तिकडे नाही, कारण माझी खरंच फाटली आहे खूप, म्हणून म्हटलं. हे अभय जो इन्स्पायर करतोय म्हणून मी इकडे उभा आहे. चिन्मयी पण सांगते तिकडून की कर तू कर, आपण नाही झालं तर आपण वर्कआउट नाही झालं तर आपण डिलीट करू. ठीक आहे, काही प्रॉब्लेम. मुळात मी वर्कआउट करतोय, पण माझ्यासोबत ना जाडेपणाचे बरेच किस्से घडतात. म्हणजे जाडेपणाचं ना बरंच नुकसान आहे. त्याशी परवाच किस्सा झाला. काय सीन झाला, माझा मित्र आला भेटायला. खाली गेलो, म्हणजे लगेच उतरलो पटापट फास्टमध्ये खाली गेलो. मित्राशी 20 मिनिटं गप्पा मारल्या. 20 मिनिटं गप्पा मारता मित्र सारखा विचारतो, काय रे तुला पोटाखालचं दिसतं का रे तुझ्या? मी म्हटलं, ए भाई तू असं काय बोलतो रे? नाही ठीक आहे बोलतो तो. परत आम्ही गप्पा मारल्या. 20-25 मिनिटानंतर मी परत माझ्या घरी वरती आलो. घराच्या म्हणजे माझा घराचा दरवाजा, बाहेर एक चप्पलचं स्टँड आहे. त्यातल्या 2 चप्पला गायब होत्या, वेगवेगळ्या जोड्यांमधल्या. माझ्याकडे बरेच जोड्या आहेत. तर त्यातल्या 2 चप्पल गायब होत्या. मी टेन्शनमध्ये आलो. अरे बोललो काय करायचं आता? मग मी सेक्रेटरीला फोन केला. सेक्रेटरी बोला, अरे कुत्र्याने नेली असेल. कुत्रे असतात ना आपल्या बिल्डिंगमध्ये. तर म्हटलं ठीक आहे. मी परत कंपाऊंडमध्ये फिरलो, सगळीकडे फिरलो, कुत्र्यांना शोधलं, कुठेच चप्पल सापडली नाही. आणि नंतर येऊन जस्ट मी बोललो जाऊ दे, गेली तर गेली. आणि चप्पल काढल्या तर 2 चप्पल माझ्या पायात होत्या. अरे हा काय किस्सा आहे ह्या डोंगरामुळे. ठीक आहे, इतकंच नाही तर बऱ्याच वेळा काय होतं ना आमच्या जाड्या लोकांचं, म्हणजे थोडक्यात आपण कधीतरी आहे ना असं मित्राच्या घरी गेलो, जेवायला गेलो तर काय होतं की त्याची आई डायरेक्ट 5 चपात्या आणि भात वाढते. माझ्याकडे बघून बरं वाटतं, म्हणजे 5 चपात्या. बरं मी 3 चपात्या अशा बाजूला काढायला ना, काकू ठेवा या 3 चपात्या नको, 2 चपात्या बास मला येणं. अरे खाशील रे. अरे म्हणजे समजतं काय? ठीक आहे, म्हणजे असे काही किस्से घडतात. पण तेवढाच फायदा सुद्धा आहे. म्हणजे कसं आहे, जाडेपणाचा सगळ्यात मोठा फायदा की जर मी ट्रेनमध्ये किंवा बसमध्ये असेल ना, तर 5व्या मिनिटाला माझे गुडघे व्हायब्रेट व्हायला सुरू होतात. आणि मग त्यावेळेला लगेच जागा मिळते. कोणीतरी दया खातं आणि जागा देतं. सो स्क्रिप्ट घेऊ का मी? दिलीस तर बरं होईल. मी ॲक्च्युली माझ्या 5 पानांमधली 2 पानं कधीच गाळलीत. हा, मला अजून एक प्रश्न पडला होता. स्क्रिप्ट घेऊन याच्या आधी कोणी स्टँडअप केलंय का?
हा मग ठीक आहे. पहिला असेल तर समाधान. तर एकदा असंच झालं. एकदा म्हणजे वन्स अपॉन अ टाइम कधीतरी आपण ट्रेननी प्रवास करतो, कारण माझ्याकडे गाड्या भरपूर आहेत. सो ट्रेननी प्रवास करत होतो. अंबरनाथ लोकल मिस झाली माझी. मग मी कर्जत फास्ट पकडली. आता कर्जत फास्ट पकडली, पण मग कर्जत ट्रेनमध्ये गर्दी किती असते तुम्हाला माहिती आहे. डोअरमधून जस्ट पुढे असं सरकलो आणि असं उभं आहे. तर समोरचा माणूस डायरेक्ट भांडायला लागला, दे भाई संभल के खडा रहना. म्हटले बोलो यार गर्दी आहे, धक्का तो लगेगा ना. तो बोलतोय हा ठीक आहे. तेवढ्यात त्या दोन बाजूच्या आमच्या म्हणजे बाजूला असतात ना आपल्या ट्रेनमध्ये आजूबाजूला जे कोणी असतात त्यातलं एक जण बोलला की अरे बाबा कल्याणला गर्दी खाली होईल, तुम्ही टेन्शन नका घेऊ, नंतर जागा होईल. पण तो बोलला ठीक आहे गर्दी आहे तर ऍटलीस्ट तुझी बॅग तर मागे काढून ठेव. बॅग हे म्हणजे अतिच झालं नाही का. तर सॉरी हा एक टॉयलेट मधला किस्सा राहिला सांगायला. तुम्हाला खरं सांगू का, म्हणजे जगातल्या बऱ्याच अशा लोकांना वाटतं की जे जाडे आहेत, ज्यांना पोट आहे, त्यांना खालचं दिसतच नाही. जमीन 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 दिसतच नाही. तर मी एक दिवस टॉयलेटमध्ये गेलो. एक दिवस का, टॉयलेटला दररोज जातो, पण त्या दिवशी टॉयलेटमध्ये गेलो आणि मी झीप उघडतोय, माझी झीपच उघडे ना. प्रेशर वाढत होता माझा, प्रेशर वाढतोय वाढतोय वाढतोय. मी झीप उघडतोय, झीप उघडतच नाहीये. बरं नेमकं काय अडकलंय बघू कसा, बघू कसा. तर मी झीप असं हे करतोय, खूप प्रेशर आला. मी डायरेक्ट ती चेन उघडली आणि मग माझी बेचैनी संपली, हलका झालो. तर असे किस्से आमच्या जाड्या लोकांसोबत घडत असतात. बरं पण जाडे असण्याचे बरेच फायदे आहेत. काही मुली मला टेडी बिअर म्हणतात माहिती, खरंच म्हणतात. आणि मला खूप चांगलं पण वाटतं. पण साला त्याच मुली आहेत ना, जेव्हा त्यांचं पाव किलो जरी वजन वाढलं ना तरी काय म्हणतील माहिती आहे का, डाएट करायला हवं, डाएट करायला हवं, डाएट करायला हवं. का म्हणजे आम्ही, म्हणजे तुमचा तो बाळ आहे आणि आमचा तो काय जाड्या. मला नाही कळत काय ते. बरं अजून फायदे आहेत. म्हणजे आमच्या ना सिक्रेट्स ठेवायला ना पोटामध्ये भरपूर जागा आहे. आता जे इथे बारीक असतील ना त्यांना पहिले त्यांचं सिक्रेट बाहेर काढावं लागतं. म्हणजे असं नाही काढत ते, असं बाहेर काढतात आणि मग ते दुसरं सिक्रेट साठवतं. पण आमचा म्हणजे आमच्या जाडेपणाचा भरपूर फायदा होतो. सॉरी. माझ्या स्माईलमुळे जे काही घडतंय ते मला पण आवडतंय, पण खरंच माझी फाटली आहे. 2 मिनिटं थांबा, एक तर सापडतही नाहीये ते. नाही आता हे याच्या पलीकडे जाऊन एक मला मी ऍक्टिंग पण करतो, म्हणजे इथल्या बऱ्याच लोकांना माहिती आहे. पण त्यातला एक छोटासा किस्सा आठवला, तो सांगतो. तो किस्सा यासाठी सांगतोय की ते आत्ता पण माझ्यासोबत घडतंय परत. तो किस्सा असा आहे की मी एक मडोक नावाची एकांकिका केली आणि त्या एकांकिकेमध्ये ना माझ्याकडे एक गाणं होतं जे मला आत्ताही नाही आठवत आहे. आत्ताही नाही आठवत आहे. पण त्या गाण्याचे काही बोल असतील. आपण XYZ ते गाणं पकडूया. रुक जाना, हे गाणं होतं. हा हे आठवलं. रुक जाना नहीं तू कभी हार के, हे गाणं होतं. मला माझ्या तोंडी ना गाणी लगेच देतात डिरेक्टर, कारण माझा जरा सूर बरा लागतो. सो मला हे गाणं मिळालं, मी गाणं घेतलं, सुरुवात केली आणि माझं ते गाणं ना एकदम अशा ॲटिट्यूड मध्ये होतं फुल. रुक जाना नहीं तू कभी हार के, आणि हे गाणं मी सुरू केलं. पुढचं वाक्यच आठवेना. मी परत रुक जाना नहीं तू कभी हार के,
रुक जाना नहीं तू कभी हार के. शेवटी तिकडे म्युझिक करणार आहे ना, माझा डिरेक्टरच बसला होता म्युझिकवाल्याच्या बाजूला. त्यांनी पुढचं वाक्य दिलं, काटो से. आणि मी म्हटलं हा रुक जाना नहीं तू कभी हार के. असंच झालंय आता. मी शोधतोय पण मला सापडत नाहीये. सो थँक्यू सो मच गाईज. दिस इज श्रीकांत. थँक्यू सो मच.